मी निवडणुकीला जेव्हा उभा राहिलो, फॉर्म भरताना मी डोक्यावर भगवी टोपी घातली होती आणि भगवी टोपी घालूनच फॉर्म भरला, भगवी टोपी घालूनच प्रचार केला आणि भगवी टोपी घालूनच लोकांकडे मतदान मागितलं. कारण की माझा अजेंडा हा हिंदुत्व आणि विकास. माझ्या वार्डातला विकास झाला पाहिजे आणि हिंदुत्व हा माझा पहिल्यापासून अजेंडा होता. कारण की बाजारपेठेचा आणि खालच्या कोपरीचा गाभा हा हिंदुत्व आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी 100% ह्या याच्यावर भूमिकेवर ठाम होतो का माझा जो अजेंडा असेल तो विकासवादी अजेंडा असेल, कामासाठी अजेंडा असेल आणि हिंदुवादी अजेंडा असेल. हिंदुत्व म्हणजे काय? जे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, ज्याच्यामध्ये सर्वच धर्म येतात. मुस्लिम पण येतो, बौद्ध पण येतो, अल्पसंख्याक पण येतो, सगळं येतो. पण कोणाचंही लांगुल चालन चालणार नाही. आमचा सरळ अजेंडा आहे हिंदुत्व, जे आपल्या देशाच्या बाजूचं आहे ते हिंदुत्व. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता काय बाजारपेठेतल्या मिरवणुकीमध्ये आणि तुमच्या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वडिलांचा फोटो वापरला. तर माझे वडील हे 2004 साली वारलेले आहेत. आज त्या गोष्टीला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरोबर. पण माझ्या वडिलांचं कार्य आणि काम आणि संबंध या प्रभागामध्ये आणि खोपोली शहरामध्ये सगळ्या पक्षांशी, सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांशी आणि सामान्य लोकांशी इतके चांगले आहेत. काय माझे वडीलच, अरे मी तर अपक्ष लढत होतो, माझ्याकडे कुठला पक्ष नव्हता, माझ्याकडे कुठला चिन्ह नव्हतं, तर माझा अजेंडाच हे होता का माझे वडील माझा अजेंडा, माझे वडीलच माझे नेते. दुसरं कोणाचा फोटो लावणार? तेव्हा माझ्या वडिलांचा फोटो लावला. माझ्या वडिलांच्या फोटोकडे बघून लोकांना जुने दिवस आठवले. 2001 साली जो त्यांचा पराभव झाला होता, त्याची व्याजासकट परतफेड करण्याची संधी मला देवाने दिली होती. आणि ती व्याजासकट परतफेड 2025ला, बघा कालचक्र का असतं. 2001ला जेव्हा माझे वडील निवडून लढले होते तेव्हा पण प्रभाग हाच होता, त्यांची निशाणी पण बस होती. आणि 2025ला जेव्हा मी निवडून लढतोय तर माझा प्रभाग पण तोच, मतदार पण तेच आणि निशाणी पण मला बाय को इन्सिडेंटली बसच भेटली. म्हणजे हे कालचक्र फिरलं आणि माझ्या वडिलांचा झालेला पराभव होता 2001ला, त्याची भरपाई ही 2025ला या मतदारांनी काढली. आमची बस फुल भरली आणि खोपोली शहरात नव्हे, पूर्ण कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये एकमेव अपक्ष निवडून आलेला आहे आणि चांगल्या मताने निवडून आणला मतदारांनी. त्याच्यामध्ये माझे जे शिलेदार होते, कार्यकर्ते, इतके प्रमुख शिलेदार इतके महत्वाचे होते का त्यांनी स्वतः जीव ओतून काम केलं. आणि गावाचा मुलगा, आपल्या गावातला मुलगा, आपल्या गावातला मुलगा, आपल्या गावाचा नगरसेवक, हा आमचा अजेंडा होता. आणि आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि वन साईड आम्हाला चांगलं मतदान दिलेलं आहे आणि बाजारपेठेने आम्हाला मतदान दिलं, त्यामुळे आम्ही चांगल्या मताने निवडून आलो. पक्ष हा तिथे कुठेही आला नाही. माणूस चांगला असेल, व्यक्ती चांगला असेल, काम चांगला असेल आणि त्याची फॅमिली चांगली असेल आणि त्याच्याबरोबर फिरणारी जी लोक असतात ती जर चांगली असतील, शिलेदार चांगले असतील, तर मतदार पक्ष बघत नाही. हे आमच्या इथल्या प्रभाग क्रमांक 6च्या मतदारांनी दाखवून दिलं आणि हा इतिहास घडवला त्यांनी. त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सगळे झालो. त्याबद्दल मी मतदारांचे खूप खूप आभार मानतो.